न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अंबरनाथ नगर परिषद प्रभाग क्रमांक 10 चे शिवसेना नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांचा पालिका प्रशासनाला इशारा। कैलासनगर येथील हिंदू स्मशानभूमी अंतर्गत असणाऱ्या सर्व नागरी सुखसुविधा तसेच प्रामुख्याने बंद असलेली सीएनजी शवदहन सुविधा उपलब्ध होण्याबाबत देण्यात आलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मुख्याधिकाऱ्यांकडे केली मागणी। येत्या 8 दिवसात हिंदू स्मशानभूमी अंतर्गत असणाऱ्या सर्व नागरी सुखसुविधा उपलब्ध न झाल्यास पालिका प्रशासन कार्यालयासमोर बेवारस प्रेताचे दहन करणार। प्रभाग क्रमांक 10 शिवसेना नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांचा नगरपालिका प्रशासनाला गंभीर इशारा। गत अनेक वर्षांपासून अंबरनाथ पश्चिमेकडील फातिमा रोड कैलासनगर स्थित हिंदू स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून सदर परिसराअंतर्गत गोरगरीब नागरिकांच्या आप्तेष्ट तथा नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी किफायतशीर असणारी सीएनजी शवदहन सुविधा बंद असल्याने किंबहुना यापूर्वी सुरूच न झाल्याने अंत्यविधीसाठी इतर पर्याय वापरल्याने नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असून त्याच अनुषंगाने सदर हिंदू स्मशानभूमी अंतर्गत असणारी पाण्याची असलेली टाकी फुटल्याने तसेच प्रामुख्याने महिला स्वच्छता गृहांची झालेली दुरावस्था, दरवाजे नसणे तसेच जागोजागी गेलेले तडे, सार्वजनिक अस्वच्छता तसेच शवदहनाचे तुटलेले अनेक रॅक, कंजार भाट समाजाच्या स्मशानभूमी अंतर्गत असणारे तुटलेले पत्रे तथा खराब झालेल्या लाद्या, प्रेत पुरण्यासाठी मातीचा भराव कमी झाल्याने प्रेतांची होत असणारी विटंबना तसेच प्रामुख्याने सदर हिंदू स्मशानभूमी अंतर्गत केवळ दिवसापुरती सुरक्षा कर्मचारी असल्याने रात्री गर्दुल्ले तसेच मद्यपींचा असणारा वावर तथा वाढता स्वैराचार अशा इतर अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांच्या अनुषंगाने अंबरनाथ नगर परिषद प्रभाग क्रमांक 10 चे शिवसेना नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांनी अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांना लेखी निवेदन दिले असून येत्या 8 दिवसात सदर निवेदनाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेल्या अंत्यविधीसाठी लागणाऱ्या मूलभूत नागरी सुखसुविधा तसेच प्रामुख्याने सीएनजी शवदहन सुविधा उपलब्ध न झाल्यास अंबरनाथ नगर परिषद पालिका प्रशासन कार्यालयासमोर बेवारस प्रेताचे दहन करण्याबाबतचा इशारा देखील यावेळेस विकास हेमराज सोमेश्वर यांनी पालिका प्रशासनाला दिला। तसेच सदर प्रसंगी उद्भवणाऱ्या कायदा तसेच सुव्यवस्थेस पालिका प्रशासन परिपूर्ण जबाबदार राहील असे सूचक वक्तव्य देखील विकास हेमराज सोमेश्वर यांनी पालिका प्रशासनाला देण्यात आलेल्या इशाऱ्याच्या अनुषंगाने करण्यात आले आहे। तसेच सदर हिंदू स्मशानभूमी अंतर्गत अंत्यविधीसाठी महत्वपूर्ण जबाबदारी बजावणाऱ्या सेवेकऱ्यास किमान माफक मानधन मिळावे याकरिता देखील आगामी येणाऱ्या नगरपालिकेच्या जीपी मध्ये सदर विषय घेणार असल्याचे विकास हेमराज सोमेश्वर यांनी विशेष नमूद केले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। अंबरनाथ पश्चिमेला असलेला एकमेव हिंदू स्मशानभूमी हा कैलासनगर विभागामध्ये आहे। इथं मुस्लिम दफनभूमी पण आहे आणि ख्रिश्चन दफनभूमी पण आहे। या दोन्ही तुम्ही मशानात जाऊन या, त्या मशानाची तुम्ही बघा काय चांगल्या पद्धतीने ते लोकांनी त्याला केलेलं आहे आणि आपली ह्या जे हिंदू स्मशानभूमी ते तुम्ही बघू शकता। हा एखादा कोट्या म्हणजे चुकीचा माणसाला ट्रस्टीला हे स्मशानभूमी त्या लोकांनी दिलेली आहे। आपण बघू शकता आपला मागा हे जे शवदाहिनी आहे 2020 पासून ही शवदाहिनी आहे बंद। त्याआधी डिझेलची होती, त्या डिझेलमध्ये चांगलं असं गरिबांना मोफत अशी सेवा नगरपालिकेने यांनी चालू केलेली, परंतु डिझेल हा महाग झाल्यामुळे त्या लोकांनी ते मशीन काढून टाकली आणि सीएनजी लावली। अच्छा, सीएनजी लावून 5 वर्ष झाले पण अजून यामध्ये एकही बॉडी जळालेली नाही आहे, कारण तर त्यांच्याकडे गॅसचा पाईपलाईन नाही आहे। आता ह्या महानगर गॅसवाल्याने अख्खा अंबरनाथ खोदून ठेवलं आहे, परंतु यांना एकट्यांना नगरपालिकेला गॅसची लाईन ते लोक देत नाही। त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता आता पावसाचे दिवस आहे, हे जेवढे लोखंडाचे रॅक आहेत ते सगळे लोखंडाचे रॅक देखील तुटलेले आहेत। तर तिथं कलर करून त्यांना चांगल्या पद्धतीने एखादा रॅक जे आहे ते रॅक बदली करून, त्याचप्रमाणे आज आपल्या इथं बाथरूम आहे, 2-3 लेडीज 3 जेंट्स असं काहीतरी बाथरूम आहे, पण त्याचीही अवस्था एकदम बेकार आहे। पत्रे नाही, त्याला दरवाजे नाही आहे। दरवाजे नाही कारण की इथं गर्दुले चर्चुले बसलेले असतात। त्याचंही कारण काय तर नगरपालिकेचा कर्मचारी जो आहे इथं जो सिक्युरिटी गार्ड आहे तो रात्री नसतो, फक्त दिवसात असतो। रात्री इकडचे आजूबाजूचे बेवडे लोक चर्चुले लोक इथं येतात, तुम्ही बघू शकता। इथं बिअरची बाटली देखील पडलेली आहे, तर इथं हे लोक दारू पितात आणि तेच लोक हे सगळं काही दरवाजेवर चोरून घेऊन गेलेले आहेत। तर नगरपालिकेला तेही मला सांगायचं आहे की 24 तास इथं एक तुम्ही सिक्युरिटी देण्यात यावी, जेणेकरून हे जे नुकसान होतं आहे नगरपालिकेचा ते होणार नाही। आपल्याला बाथरूम दुरुस्त करून देण्याचा आपण एक अर्ज त्यांना दिलेला आहे। सौदाहिनी चालू करून द्या हे एक अर्ज दिलेलं आहे। इथं जे रॅक तुटलेले आहेत, जिथं आपण बॉडी झाडतो तो रॅक देखील तुटलेले आहेत, तेही बदल करून द्या असं आपण त्यांना सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे इथं कंजार भाट समाजाचा भूमी पण आहे,
तिथेही देखील आपण बघू शकता की तिथेही पत्रे तुटलेले आहेत. तेही पत्रे आपण बदलण्याची त्यांना आपण मागणी केलेली आहे. एकमेव असा समाज आहे की आपण म्हणजे माणूस मेल्यानंतर इथंच ते लोक 3 दिवस देवकार्य इथंच करतात. आपल्या दुसऱ्यामध्ये आपल्या एखाद्या मंदिरात जातात किंवा एका तलावापाशी जातात. पण हे लोक इथंच स्मशानभूमीतच तिथंच त्यांचा 3 दिवसचा कार्यक्रम करतात. त्यांना देखील बसण्यासाठी तिथं शेड नाही आहे. ते शेड देखील लावून देण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना सांगितलेलं आहे. आणि तिथं जिथं चेकर्स लादी निघालेली आहेत. आपण बघू शकता चेकर्स लादी देखील अत्यंत खराब अवस्थेमध्ये आहेत. प्रशासन जेव्हा लागलं 2020पर्यंत त्यानंतर प्रशासनाने फक्त बिलं काढलेले आहेत. प्रशासनाने आपल्या मनमानी करून हे शवदाहिनी बंद केलेली आहे. परंतु प्रशासनाला आज जीबीमध्ये पण आम्ही सांगितलेलं त्या टायमाला की तुम्ही हे शवदाहिनी चालू करा. पण काय त्यांचं इथं लक्ष मला वाटतं प्रेमाने पडणार नाही आहे. येणाऱ्या 8 दिवसामध्ये शवदाहिनी चालू झाली नाही, महानगर गॅसचा लाईन तिथं चालू झालेली नाही तर एक बॉडी मी नगरपालिकेसमोर जाणार आहे. याची तुम्ही सीओना पण सांगू इच्छितो आणि तडवी साहेबांना पण सांगतो की जर इथं शवदाहिनी गरिबांची चालू झाली नाही, फुकटचे 2,500-3,000 हजार लाकूडचे पैसे त्यांना द्यावा लागतात. त्या गरिबाला जर शवदाहिनी आली CNGची तर फ्रीमध्ये नगरपालिका ते देते. नगरपालिका फक्त इथं सफाईच्या नावाखाली बिलं काढतायत. आपण बघू शकता अत्यंत खराब हिंदू स्मशानभूमी झालेली आहे. त्याचबरोबर इथं जे दफन करतात हिंदू धर्म नियमाप्रमाणे इथं देखील मातीची कमी आहे. आपण बघू शकता की बॉडीवर यायला लागली एवढी माती इथं कमी आहे. तर नगरपालिकेच्या याद्वारे मी नगरपालिकेला एक विनंती करतो, अर्ज पण दिलेला आहे की लवकरात लवकर हे सगळं कार्य जे हिंदू स्मशानभूमी आहेत तुम्हाला पण इथंच यायचं आहे आणि आम्हाला इथंच यायचं आहे. तर जे हिंदू स्मशानभूमी आहेत ते व्यवस्थितपणे जे आम्ही मागणी केली ते तुम्ही मागणीचा पाठपुरावा करून अत्यंत गरजेची सेवा आहे ते तुम्ही अत्यंत तातडीने हा विषय तुम्ही हातात घ्या आणि आम्हाला करून द्या. साहेब त्या लोकांनी असं म्हणणं आहे की आम्हाला बॉडी भेटत नाही आहे. यावर CNGवर म्हणजे हे करण्यासाठी किती टेम्परेचरवर बॉडी जळणार हे त्यांनी मला पत्रामध्ये लिहून दिलेलं. तर त्यांना लावारिस लाश एक पाहिजे असते पण ते काही त्यांना लाश भेटली नाही आहे. हे तर आपल्याला खोटं दे बोलले त्यावर करून येतो कारण की CNGची लाईनच नाही आहे. आपण लावारिस लाश घेऊन काय करणार आहे. इथं तुम्ही CNGची लाईनच दिली नाही आहे. त्या नगर इलेक्शनचा आधी पण आपण हा विषय घेतलेला पण त्याचा पाठपुरावासाठी मी काल गेलेलो तर त्यांनी ऑफिशियली पत्र महानगर गॅसला दिलेलं आहे की आम्ही त्यांचे जे पैसे ते भरलेले आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये ते आपल्याला बोलतात होणार पण आपण काही वाट बघणार नाही. 8 दिवस वाट बघू. CO साहेब असले किंवा नसले, तडवी साहेब जागेवर असले किंवा नसले पण त्या जागी एक लावारिस लाश नगरपालिकेच्या हद्दीमध्ये मी जाणार. बघू शकतो एवढं मोठं इथं अननेसेसरी खर्च केलेलं आहे नगरपालिकेने. जिथं खरोखर गरज आहे खर्च पाहिजे, तुम्हाला बाथरूम पाहिजे, इथे एक स्नानगृह पाहिजे. हिंदू धर्माप्रमाणे ते अग्निदहन करण्याच्या आधी मनुष्याला एक आंघोळ घ्यावी लागते. आपण आंघोळसाठीच ते स्नान करून नाही आहे, बाथरूम नाही आहे, त्याला दरवाजे नाही आहे, लाईट नाही. एवढं मोठं इथं स्टेडियम बांधलेलं आहे. आता इथं नेमकं जाळायचं आहे का क्रिकेट खेळायचं तेच लोकांना समजत नाही. एवढं मोठं काय अननेसेसरी पैसे नगरपालिकेने कसं वाया घालवायचे हे हिंदू स्मशानभूमीमध्ये तुम्ही येऊन बघू शकता. कोणीही असं काही युटिलाइज नाही. स्मशानमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या 100, 100, 150. एवढं मोठं स्टेडियम बांधून अननेसेसरी एवढं खर्च करून आपण नगरपालिकेचे पैसे इथं वाया घालवले. नगरपालिकेचं नियोजन त्या टायमाला नगरसेवक नव्हते तर त्या टायमाला प्रशासनाने आपली मनमानीच इथं केलेली आहे. शून्य नियोजन आहे. याची काही गरज नसताना देखील इथं आपण पत्रे बघू शकता, एवढं मोठं स्टेडियम बघू शकता. आता पैसे नगरपालिकेचं वाया घालवले आहेत. साधा रॅक तिथं नाही. आपण तुम्ही रॅक बघू शकता ते रॅक देखील तुटलेले आहेत. जिथं आपण बॉडी ठेवतो ते बॉडीचं स्टँड बघा ते पण ते खराब झालेले आहे. तिथं तुम्ही पत्रे इथून तुम्हाला दिसत पत्रे देखील तुटलेले आहे. पावसाळ्यामध्ये हे पूर्ण बॉडी वरून पाणी येणार ना ते बॉडी जळणार नाही. हा सगळा अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. नगरपालिकांनी जर हे लवकरात लवकर सुरू केलं तर चांगली गोष्ट आहे. कारण काय शेवटला सगळ्यांना इथंच यायचं आहे. तुम्हालाही इथं यायचं नाही, आम्हालाही इथं यायचं आहे. तर राजकारण करावं किंवा पैशाचं जे पण तुमचा विषय असतो प्रशासनाने ते घ्यावं. पण कुठल्या जागी पैसे घ्यायचं असते ते तरी त्यांना समज पाहिजे, ते त्यांनी अक्कल पाहिजे की आपण पैसे कुठले खातोय आणि आपण काय करतोय. आणि मी याला पुन्हा एकदा एक आवाहन करतो, पुन्हा एकदा चेतावणी देतोय. येणाऱ्या 8 दिवसामध्ये शवदाहिनी तिथं चालू झालेली नाही. केलेलं मागण्या तर तुम्ही लोकांनी पूर्ण केलेली नाही. सर्वात पहिले आम्हाला शवदाहिनी पाहिजे, त्या CNG पाहिजे आणि दुसरं तिथं दफनविधीसाठी माती पाहिजे. येणाऱ्या 8 दिवसामध्ये जर हे तत्काल विषय जर तुम्ही केले नाही तर एक बॉडी एक लाश त्या नगरपालिकेचा पटांगणात मी जाणणार.